कॉकरोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट केलं हॅक। अपेक्षेप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट हॅक झालं। अकाउंट हॅक झाल्याची कॉकरोच जनता पार्टीचे दिपके यांची पोस्ट। तरुण अस्वस्थ असल्यामुळेच कॉकरोच पार्टीला समर्थन। कॉकरोच पार्टीवर मोदींनी भाष्य केलं पाहिजे। कॉकरोच पार्टीच्या वाढत्या प्रतिसादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटचा फोटो पोस्ट। तर ही देशातील असंख्य जुळांची ताकद, तरुणाईच्या मनातील असंतोष, वाढत्या फॉलोअर्स संख्येवरून रोहित पवारांची ही पोस्ट। तर राष्ट्रवादीमधील काही लोक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात। संजय शिरसाठांचा दावा, राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाहीये। शिवसेनेच्या शिरसाठांचा हा दावा, तर शिरसाठांच्या बोलण्यात तथ्य नाही। उमेश पाटलांनी शिरसाठांचा दावा फेटाळला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा। या भेटीदरम्यान सुनील तटकरे देखील उपस्थित होते। राष्ट्रवादीकडे रायगड रत्नागिरीच्या जागेवर दावा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद। तटकरे हे नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्त्व। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। तर भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। शिवाय काही जागांसाठी अदलाबदल होण्याचाही अंदाज। तर शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी, तर राष्ट्रवादीने भाजपकडे 3 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती। ठाणे आणि पुण्यातील जागांवरून हा वाद होण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही, उदय सामंतांचं वक्तव्य। महायुतीचे नेते मिळून या संदर्भात निर्णय घेतील। सर्व 17 जागांवर महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची सामंतांची प्रतिक्रिया। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। पुराव्यांअभावी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान मनसेनं आंदोलन केलं होतं। कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातनं त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, छत्रपती संभाजीनगर जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची ही मागणी। तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पदाधिकाऱ्यांची मागणी, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणूक लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी। तर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर उद्या दुपारी बैठक। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। प्रसाद लाड यांच्यासह काही भाजप नेते उद्या जरांगेंची भेट घेणार। प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांची उद्या अंतरवाली सराटीमध्ये भेट होणार। जरांगे पाटील 30 मे पासून अंतरवालीमध्ये उपोषण करणार। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर। चारधाम यात्रेचा हा व्हिडिओ माधुरी मिसाळ यांच्याकडून पोस्ट। तर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा यात्रा, सोशल मीडियावरून टीका। मोदी शहांविरोधातील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना गद्दार संबोधल्यामुळे भाजप युवा मोर्चाचे प्रवक्ते अभिषेक दुबेंकडून तिगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। देशात आर्थिक संकट डोक्यावर आहे आणि तिथे मोदी मेलोनी यांना चॉकलेट खाऊ घालतायत। लोकशाहीची थट्टा उडवली आहे। मोदी आता देशाला वाचवू शकत नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल। मेलोडी रील्सना आता जास्त सिरियस घेऊ नका, मेलोनीपेक्षा मेलोडीचा जास्त प्रचार झालाय। पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यावरील रीलवर संजय शिरसाठांची प्रतिक्रिया। नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी पी.व्ही. कुलकर्णींच्या बांधकामावर आता नगरपालिकेची नोटीस। तर अनधिकृत बांधकाम न पाडल्यास पुढील कारवाई करणार। आरोपी प्राध्यापक कुलकर्णींचं बीडमधलं वडिलोपार्जित घर या ठिकाणी समोर असल्याची माहिती। नीट प्रकरणाचे धागेदोरे बीडनंतर आता अंबाजोगाईपर्यंत। अंबाजोगाईमध्ये सीबीआयकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी। विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि मेमरी कार्ड सुद्धा जप्त केल्याची या ठिकाणी माहिती समोर। दरम्यान अंबाजोगाईतील दोन्ही विद्यार्थी लातूरमध्ये शिक्षण घेत होते। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय आणि ईडीकडून आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये विद्यार्थी आणि लाभार्थ्यांचे पालक सुद्धा सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात। तर मोठेगावकरला अटक केल्यानंतर पेपर घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू। पुण्यामध्ये रोज 15 ते 20 विद्यार्थी आणि पालकांची चौकशी। दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आज महत्त्वाची बैठक। एनटीए संचालकांना शिक्षण समितीच्या या समितीने चर्चेसाठी बोलवलंय। दरम्यान दिग्विजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5:30 वाजता मंत्रिपरिषदेची बैठक। या बैठकीला सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार। दरम्यान मंत्र्यांच्या कामांचा या ठिकाणी आढावा।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 जूनला होणार, तर सुनावणी दरम्यान आरोपींनी कोर्टात कॉलर उडवली. धनंजय देशमुखांचा आरोप. मराठा समाजासाठी सरकारकडून खुशखबर, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी. अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी. मुंबईच्या दादर सेंट्रल स्थानकावर मोठी दुर्घटना टळली. फलाट क्रमांक 12 वर ट्रेनमधून उतरताना एक तरुण रेल्वेखाली जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावला. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्याला रुळावरून बाहेर काढलं. नाशिकमध्ये एका विवाहितेचा 8 वेळा गर्भपात केल्याचा प्रकार, तर मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडितेच्या पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या आष्टी शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. विनायकनगर परिसरामध्ये 80 वर्षीय महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यातनं गळ्यातली सोन्याची गंठण हिसकावण्याचा हा प्रयत्न. झटापटीनंतर महिलेच्या गळ्याला दुखापत. या घटनेचा थरार सीसीटीव्ही. ठाण्याच्या शहापूरमधील गुंडे डेहणे या गावामध्ये भीषण पाणी टंचाई, तर पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगावच्या महिलांचाही पाण्यासाठी एल्गार, तर रिकामे हंडे घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर त्यांचा मोर्चा. महिलांना दररोज 1 ते 2 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावं लागतंय. विहिरीत बुडून 4 बालकांचा मृत्यू झाल्याचाही त्यांचा दावा. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट, तर जिल्ह्यातील 160 प्रकल्पांमधील 72 लघु प्रकल्प कोरडे. किनखेडा प्रकल्प कोरडा पडल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात. बुलढाण्याच्या चिखलीमधील मुख्य बाजारपेठ परिसरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. इंधन तुटवड्यामुळे आता वाहन चालकांनी मुक्कामी राहून रात्र काढली, तर आजही पेट्रोल पंपावर 1.5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. जालन्याच्या भोकरदनमधील सिल्लोड रोडवर पंपावर नागरिकांची गर्दी, तर दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसह ट्रॅक्टरच्या पंपावर रांगा. कॅन घेऊन शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी एकूणच शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत, तर पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकांना माणुसकी दाखवली आहे. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची टंचाई, तर कुऱ्हा काकुडा इथल्या पेट्रोल पंपावर 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. गर्दी वाढत असल्यामुळे 5 ते 6 तासातच इंधन पुरवठा संपत असल्याची पंप चालकांची प्रतिक्रिया. बुलढाण्यामध्ये डिझेलसाठी ट्रॅक्टर चालक, शेतकरी आक्रमक, तर संतप्त वाहनधारकांकडून पुणे नागपूर मार्गावर रास्ता रोको. आंदोलनामुळे काही काळ वाहतूकही ठप्प. वाशिम शहरामध्ये आजही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम, तर वितरण सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. परभणीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. वसमत रोडवरील अमोल आणि जिओ पंपावर कॅन घेऊन नागरिकांची इंधनासाठी गर्दी. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात वाढ, तर सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची आणि चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. सोनं प्रति तोळा 1,62,225 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 2,78,100 रुपयांवर. चंद्रपूर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर उद्यापासून 3 दिवस तीव्र उष्णतेचा या ठिकाणी प्रभाव जाणवणार, तर चंद्रपूरमध्ये सुद्धा तापमान 46 अंशांच्या पार. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये सुद्धा वाढ. प्रशासनाकडून आता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अमरावतीला आज उष्णतेचा रेड अलर्ट, तर मागील काही दिवसांपासून तापमानात सध्या वाढ होतीये. 46 अंशांच्या पुढे तापमान गेलं असून आता या ठिकाणी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडून मोठा दिलासा. 153 शेतकऱ्यांसाठी 373 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी 66,57,000 रुपयांची मदत मंजूर, तर ही रक्कम डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर परिसरात वाढत्या अतिक्रमणांवर आता नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई. मंदिर परिसरातील रस्ते मोकळे झाल्यानंतर भाविकांकडून समाधान व्यक्त, तर व्हीआयपी गेट ते संत नामदेव पायरी दरम्यानच्या हातगाड्या आणि रस्त्यांवरील दुकानं सुद्धा हटवली आहेत. जालन्यात पालिका प्रशासनाकडून बेकायदेशीर अतिक्रमणावर हातोडा, तर 45 अतिक्रमणं केली जमीनदोस्त. शहरातील मामा चौक ते सुभाष चौक दरम्यान पालिका प्रशासनाकडून कारवाई. नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन. मुंबईच्या दादर सेंट्रल स्थानकावर मोठी दुर्घटना टळली. फलाट क्रमांक 12 वर ट्रेनमधून उतरताना एक तरुण रेल्वेखाली जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावला. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्याला रुळावरून बाहेर काढलं. नाशिकमध्ये एका विवाहितेचा 8 वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार. मानसिक छळ केल्याप्रकरणी आता तिच्या पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल.
जळगावात एका दिवसात 35 नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा चावा. जळगाव शहरामध्ये बालकांसह वृद्धांवर सुद्धा मोकाट कुत्र्यांचे हल्ले. महिन्याला 900 जणांवर कुत्र्यांचा हल्ला. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही माहिती. तर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये वाढत्या घटनांमुळे भीतीचं वातावरण आहे.